आज ना आपण सुका शेपू गरगट्टा भाजी पाहणार आहोत. पण घरामध्ये बऱ्याच जणांना चुक्याचा आंबटपणा किंवा शेपूची वेगळी चव असते ते आवडत नाही आणि दिसायला पण भाजी कधी कधी चांगली बनत नाही. तर ही भाजी आपण कमी आंबट, चवीला एकदम अप्रतिम आणि दिसायला तर खूपच टेस्टी अशी भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, इथं मी एक पेंडी चुक्याची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. थोडेसे देठ पण ठेवायचे, देठामध्ये भरपूर अशी चव असते. एक पेंडी चुक्याची घेतली ना तर पाव पेंडी आपण शेपूची घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. अगोदर चिरायचं आणि मग धुवायचं असं करायचं नाही, त्या भाजीची सगळी चव निघून जाते. त्यामुळे अगोदर छान धुवून घ्यायची आणि मगच बारीक असं आपल्याला चुका शेपू चिरून घ्यायचं आहे. जेवढं बारीक चिराल ना तेवढं आपल्याला पुढे शिजल्यानंतर घोटायची गरज पडत नाही. त्यामुळे सुरुवातीला छान अशी चुका आणि शेपू छान बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि थोड्याशा अशा काड्या जर असेल तर त्या काढायच्या, कारण जरा थोड्याशा निब्बर काड्या असल्या ना तर त्या नीट शिजल्या जात नाहीत आणि ते तशा अशा म्हणजे आपल्याला चोथाड चोथाड असं लागतं. दोन्ही पण भाज्या आपल्याला अशा चांगल्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि ह्या भाज्या चिरल्यानंतर आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. त्यामुळे बारीक चिरून घ्यायचं. आणि आता बघा, इथं मी दोन्ही पण भाज्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत. होता होईल तितकं बारीक असं चिरायचं. या पद्धतीनं सगळं चिरून घ्यायचं आहे आणि दोन्ही अशा मिक्स करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला शिजवता येतात. तर आता एक वाटण करून घेऊयात. तर हिरव्या मिरचीचं वाटण आहे, एक छोटा कांदा आहे आपण लसणाचा घेतलेला सोलून, थोडीशी मिरची आहे हिरवी आवडीनुसार घ्यायची आहे आणि कोथिंबीर. इथं तुम्ही अद्रकही वापरू शकता, पण होता येईल तितकं मी पालेभाज्याला अद्रक कमी वापरतच नाही. तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता. आता एका पातेल्यामध्ये, स्टीलचं पातेले घ्यायचं आहे, लोखंडी वगैरे घ्यायचं नाही. स्टीलच्या पातेल्यामध्ये काय होतं तर भाजीचा कलर जास्त बदलत नाही. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची, हळदीमुळे कलर छान येतो भाजीला. थोडंसं तेल टाकायचं आणि इथं बघा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. याच्याऐवजी तुम्ही तुरीची, मुगाची पण घेऊ शकता. 1 तास भिजवलेली आहे. आणि एक छोटी वाटी शेंगदाणे, एक छोटी वाटी डाळ घेतलेली आहे. ही आपल्याला भाजीबरोबरच शिजवून घ्यायची आहे. भाजी जेवढी शिजवताल तेवढे पण हे दोन्ही पण पदार्थ छान शिजले जातात. हळदीमुळे कलर पण येतो आणि चव पण भाजीला येते आणि तेलामुळे पण छान चव लागते भाजीला. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे, त्यामुळे भाजीचं मिठाचं प्रमाण हे आपण परत पुढे कमी जास्त करू शकता. पण शिजताना थोडंसं मीठ टाकून झाकून थोडंसं शिजवायचं. पातेल्यावर ताट झाकलं ना तर थोडंसं उघडं ठेवायचं. इथं वेज आहे त्यामुळे वाफ जाते आणि ताट झाकलं तर थोडं उघडं ठेवून हे आपल्याला 10 ते 15 मिनटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर जर तुम्हाला आंबटपणा जास्त आवडत नसेल चुक्याचा तर हे पाणी वरचं काढून ठेवायचं. याचं सूप पण खूप टेस्टी लागतं. या पाण्याचं फेकून द्यायचं नाही. याच्यामध्ये थोडासा कच्चा लसण, मीठ थोडंसं टाकून आपण याचं सूप पण बनवू शकतो. तर बघा, इथं मी छान भाजी 10 ते 15 मिनटात मीडियम गॅसवर शिजवून घेतलेली आहे. तर बारीक बारीक भाजी शिजायला टाकल्यामुळे जास्त हटत बसायची पण गरज नाही. 1 चमचा जिरेपूड टाकलेली आहे आणि आधी तर बेसन पीठ, हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे मी. 2 मोठे चमचे घेतलेले आहे. हे भरड असल्यासारखं आहे, मी मिक्सरला बारीक केलेलं आहे. हे असं थोडंसं मोठाड पीठ असेल ना तर भाजीची चव छान देतं. बारीक पीठ थोडंसं पण छान चव देतं. पण मोठाड असेल ना पीठ थोडंसं तर मग आणखीन जास्त टेस्टी भाजी बनते आणि गाठी पण बनत नाहीत. लगेच मिक्स होतं हे पीठ. तर 2 मोठे चमचे हरभरा डाळीचं पीठ टाकून हे छान मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान हटवून घेतलेलं आहे चमच्यानंच. आता हे बघा, आता लगेचच आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचं आहे. परत आपल्याला भाजीमध्ये फक्त फोडणी द्यायची भाजीला. तर हे शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं म्हणजे आणखीन भाजीचा आंबटपणा कमी होतो. शेपूला पण छान चव येते. आता दुसऱ्या एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. चांगलं तडतडलं की केलेली पेस्ट टाकायची आहे आणि जिरी मोहरी थोडीशी जास्त टाकायची, छान चव येते. आणि हे चांगली पेस्ट भाजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. चुक्याच्या भाजीला थोडासा कढीपत्ता टाका, छान चविष्ट भाजी लागते. एक वेगळ्या चवीची भाजी होऊन जाते. त्यामुळे कढीपत्ता असेल तर नक्की टाका, नाही टाकलं तरी चालेल.
पण असेल तर टाका. कढीपत्ता छान तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घोटलेली भाजी टाकून देऊयात. टाकल्यानंतर छान हलवायचे आहे आणि 10 मिनटं न झाकताच छान शिजवून घ्यायचे आहे. शिजल्यानंतर छान कलर येतो भाजीला आणि लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर असा गरम तेलामध्ये तुम्ही चरका देऊ शकता भाजीला. आणखीन चव वाढते त्याची. आणि लाल तिखट आवडत नसेल ह्या भाजीला, फक्त हिरव्या मिरचीचीच पाहिजे असेल तर नाही टाकलं तरी चालेल. हिरव्या मिरचीची पण भाजी फक्त छान लागते आणि असा चरका दिला ना भाजीला छान तडका तरी पण छान लागतो. तर बघा अशा पद्धतीनं आपली ही भाजी तयार झालेली आहे. भाकरीबरोबर भाताबरोबर खूप चविष्ट टेस्टी भाजी लागते. या पद्धतीनं तुम्ही एकदा भाजी नक्की करून बघा. छान दिसायलाही कलर, टेस्टी, थोडीशी आंबट अशी ही भाजी आपली बनते. तर तुम्ही ही भाजी नक्की मुलांना करून द्या. मुलांना पण आवडेल या पद्धतीनं ही भाजी. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर अशाच छान छान व्हिडिओ रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.